केल्यानंतर अर्जुनामध्ये परिवर्तन झालं. श्रवण करा, पण श्रवणानंतर माणसाच्या मनात, बुद्धीत, चित्तात परिवर्तन झालं पाहिजे की मला सुधरायचं आहे. जसं आता विज्ञान सांगतं की मनुष्य आजारी पडला की त्याने असं मनात ठरवायचं की मला बरं वाटणारच आहे, मला बरं वाटणारच आहे. पण व्याधीमुळे मनुष्य काय होतो, खचून जातो, नाही माझं काही खरं नाही, माझं काही खरं नाही. पण आता विज्ञान काय सांगायला लागलं, मनोबल वाढवा. जेव्हा माणसाचं मनोबल वाढतं त्यावेळेला आता मनोबल खसतं कशानं, अतिलोभानं, अतिकामानं. कामात क्रोधात, काम क्रोध हे जे आहे हे म्हणून शास्त्र सांगतं यांना प्रमाण घाला, यांना वर्ज करा. पण इंद्रिय जी आहे ती लोभानं, कामानं वश होतात आणि मनोकामना पूर्ण नाही झाली की क्रोधात येतात. वर्तमान स्थितीमध्ये तुम्हाला बघा, कामामुळे लोक त्या मुलीला गोळी घालून टाकतात, कोणी मारून टाकतं, कोणी बेरूप करून टाकतं. लोभामुळे लुटून घेतात दुसऱ्याला. म्हणून काम आणि लोभ हे दोन महारिपू शत्रू सांगितले आहे, त्याला मर्यादा घालायला सांगितली आहे. म्हणून देवा मला तुम्हाला काही विचारायचं आहे तर विचारू का प्रश्न केला आहे. देवा म्हटलंय आता अर्जुनाला भगवंताच्या स्वरूपाची जाणीव झाली आहे. आतापर्यंत आपण जी ज्ञानेश्वरी पाहिली, या ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला भगवान देव वाटत नव्हते, गुरु वाटत नव्हते, सखा मित्र. म्हणून ज्ञानी पुरुषांना, सद्गुरूला ईश्वरापेक्षाही मोठं समजायला सांगितलेलं आहे. कारण ते आपल्या कलाकलाने आपल्याला ज्ञान देत असतं. आपल्याला काय वाटतं, एकदम वरच्या पायरीवर चढून दिलं, असं चढता येत नाही. बरेच चढले आणि खाली पडले, बरेच चढले आणि खाली पडले. हल्ली फ्लॅट सिस्टीम आहे ना, तर 4-5 मजल्याला लोक सुद्धा लिफ्ट लावायला लागले. काय होत आहे की हिंमतच राहिली नाही. असू द्या, ती तुम्हाला आधुनिक साधन आहे, पण जोपर्यंत तुम्हाला चढता येत नाही, उतरता येत आहे, तोपर्यंत चढा आणि उतरा, चढा आणि उतरा. आधी निर्बल होता, पडलो तर, झालं तर, असं झालं तर, तसं झालं तर. एक मजल्यावर जायचं असलं तर बटन दाबून थांबतं खुशाल. त्या यात्रेमध्ये काही गेलो का, ते यात्रा अरे का थांबला, म्हणजे लिफ्ट, अरे 8 पायऱ्या आहे, नाही आपण पैसे दिले. अरे काय पैसे दिले, मग एखाद्या धर्मशाळेत लिफ्ट नसली तर मग काय, कशाचे पैसे द्याल. मनुष्य असं होऊन जातो आधी. हां, तुम्ही अपंग आहात, व्याधी आहे, त्यानंतर त्रस्त झालेले आहे, वयोवृद्ध झालेले आहे, असं केलं पाहिजे ना. भयकारण निर्माण होतो. अर्जुन विचारत आहे, विचारू का. भगवंतानी काल सांगितलं होतं, फक्त हसून अर्जुनाला संमती दिली आहे. कारण काय म्हटलंय, देवा, देव झालं की असं काही बोलता येत नाही. हसून संमती दिली आहे. गुरु सुद्धा संमती कशी देतात, बस बोलत नाही ते. म्हणून गुरुच्या जवळ गुरुनं कसं चेहरा केला, कशी मान हलवली, याच्यावर शिष्य जर तत्पर झाला तर त्याला काही अडचण येत नाही. भगवंताने संमती दिली तेव्हा अर्जुन धीर धरून विचारू लागला, भगवंता, ज्यांची बुद्धी स्थिर झाली आहे, कर्म करून जे काही अकर्ते राहतात, त्यांची ओळख मला कशी होईल हे सुलभतेने सांगा. परवा मी 2 दिवस सांगितलं होतं की स्थितप्रज्ञ लोक बोलतात कसे, चालतात कसे आणि राहतात कसे, त्यांना ओळखायचं कसं. ते असं समजू देत नाही की मी स्थितप्रज्ञ आहे, हा मोठा गुण आहे. त्यांनी जर समजू दिलं तर आपल्या लक्षात लवकर येईल की हे स्थितप्रज्ञ आहे.
त्यावेळेस आपल्या आवडत्या शिष्याला भगवान मंगल नामाच्या साह्यानं सांगण्याला मदत करताय. आणि हा प्रसंग सांगताना ज्ञानोबा म्हणताय ज्ञानेश्वरीमध्ये, महाभाग्यवान लाभ झाला. ज्ञानदेव आनंदित झाले की आता भगवान अर्जुनाला सांगणार आहेत. केवढा आनंद झाला ज्ञानोबाला. नेवासे गावाला खांबाला टेकून माऊली बसली आहे. दृश्य अनेक समाज ज्ञानोबांच्या समोर बसला आहे. ज्ञानोबा पांडुरंगाचा अवतार आहे आणि ज्ञानोबांच्या दृष्टीमध्ये सगळा समाज शुद्ध आहे. समबुद्धी ज्याची झाली आहे आणि समबुद्धीचं ज्ञान सांगून सगळ्यांना हरी हातात देत आहे. घे हरी, घे हरी. माऊलीची कृती आहे. माऊली आनंदित झाली आहे. आनंदाने ज्ञानोबांनी मनातल्या मनात मिळालेला आनंद गंभीरपणे सांगायला सुरुवात केली. ज्ञानोबांची भाषा आहे, संत सज्जनो हो. भगवान काय म्हणतात, हे अर्जुना. आता अर्जुन थोडा ज्ञानोबाच्या समोर आहे. मग लोक काय करतात, त्या ज्ञानेश्वरीतली तशीची तशी भाषा वापरून टाकतात. ज्ञानेश्वर अर्जुनाला सांगत नाहीये, ज्ञानेश्वर समाजाला सांगतात, हे संत सज्जनो हो. आता आपल्याला काय सांगावं लागेल, हे घरी बसल्या असलेल्या लोकांनो. जे घरी बसलेले तुम्ही ऐका. आता ज्ञानोबा किती आनंदामध्ये सांगताय. मी हसतोय सांगताना. किती आनंद झालाय ज्ञानोबाला. संत सज्जन हो, अर्जुनाच्या प्रश्नावर षडगुण ऐश्वर्य संपन्न लक्ष्मीपती गोपाल कृष्ण अर्जुनाला जे सूक्ष्म ज्ञान आहे ते विस्ताराने सांगायला सुरुवात करत आहे. ज्ञान कसं आहे, सूक्ष्म आहे. छोटासा अध्याय आहे, दुसरा अध्याय सूत्र आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये काय आहे, सूत्र आहे. भगवान स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगणार आहे. माऊली स्थितप्रज्ञाची लक्षणं सज्जन श्रोत्यांना सांगणार आहे. भगवंताच्या समोर हजारो सैन्य आहे. भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य युद्धाच्या भूमीत उभे आहे, पण भगवंताचं लक्ष एकच अर्जुनावर केंद्रित आहे. कारण भगवंताच्या गुरुनं भगवंताला असं सांगितलं होतं की गुरु दक्षिणेमध्ये मला तू एकच दे, जगामध्ये 2 शिष्य तयार करून दे. आणि म्हणून अर्जुनासारखा शिष्य हाताशी धरला आणि गुरुच्या कृपेने भगवान अर्जुनाला भगवद्गीता समजवायला लागले. पहा, भगवंताचे गुरु सांदीपनी मानव देह धारण केलेला होता आणि भगवान तत्वज्ञानाकरता सांदीपनीकडे आले होते. गुरु दक्षिणेच्या बाबतीत गुरुची सेवा द्रव्य रूपानं, काया रूपानं, मना रूपानं, स्थिर रूपानं, चल रूपानं, अचल रूपानं करायची असते. तर भगवंताला सांगितलं, मला तुझ्याकडून काही नको आहे, तू फक्त ही वेदविद्या जगामध्ये प्रकाशित कर. त्याचप्रमाणे भगवंतानी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आणि दुसरं उद्धवाला तत्वज्ञान 11 स्कंदामध्ये सांगितलं. गुरुच्या वचनातून भगवान. मग आता इथे प्रश्न होता, अर्जुनाला गीता सांगायची होती का गुरुचं काम करायचं होतं? कारण गुरुची आज्ञा पाळायची होती की तू असा शिष्य कर की जेणेकरून हे तत्वज्ञान जगात यावत चंद्र दिवाकर आहे तोपर्यंत राहील, यावत भागीरथी गंगा तावत देवो महेश्वर. म्हणून अर्जुना, माणसाच्या मनात जी उत्कंठ विषयाशक्ती असते ती आत्मसुखाला अडथळे आणते. मुद्द्याकडे लक्ष द्या. माणसाच्या मनामध्ये उत्कंठ विषयाशक्ती असते
आणि ती आत्मसुखामध्ये अडथळा आणते. जीव हा मूळचा तृप्त आहे. हा जीव जो आहे तो मुळामध्ये तृप्त आहे. का तृप्त आहे? तो भगवंताचा अंश आहे. या भूमंडळावर जेवढे मानव येतात ते मध्यम येव, उत्तम येव अथवा कनिष्ठ येव, तिन्ही मानव हे भगवंताचे अंश आहे. मुळामध्ये ते त्याच्याकडे आहे, पण इथल्या मायेमुळं ते त्याला विसरतात. तुझा आहे तुझ पाशी, परी तू जागा विसरलाशी. म्हणून आता मूळ हा तृप्त असतो, त्याच्या अंतःकरणामध्ये नेहमी आनंद भरलेला असतो. पण इंद्रिय वशामुळे, विषयाच्या नादानं, आपल्या हातानं तो आपल्या आत्मसुखाचा अभाव करतो. प्रत्येक मानव जे आत्मसुख आहे ते सुख त्याच्यापासून निघून जातं. म्हणून संत काय म्हणतात, सुखा लागी करसी तळमळ. तर सुख वेगळं आहे आणि आनंद वेगळा आहे. सुख हे शरीराला आहे, आनंद आत्मस्वरूपाला. आनंदाचे डोही आनंदकडे. पहा तुम्ही, आपल्याला आता ज्ञानेश्वरी ऐकायचा आनंद आहे, या शरीराला नाही. आज जो आहे तो तुम्ही एवढ्या काळामध्ये रात्री इथे येऊन ऐकताय, काही लोक घरी ऐकताय की बा प्रवचनाची वेळ झाली, मला कोणी म्हणे ना लवकर वेळ देऊन द्या. अरे लवकर कोणी येत राहतं, 8 नंतर कोणीच येत नाही. शांत वेळ होऊन जाते, वातावरण शांत असतं. विवेचनाच्या वेळा बाह्य वातावरण सुद्धा शांत असल्याशिवाय उपयोग नाही. मग रात्रीची वेळ का निवडली आहे प्रवचनाला, कीर्तनाला? तर ती वेळ शांत होऊन जाते. सूर्यास्ताच्या आधी 1.5 तास आणि नंतर 1.5 तास अशांत वातावरण असतं. आता सूर्य अस्त होतो 6ला, नंतर 1 तास आणि आधी 1 तास अशांत वातावरण असतं. म्हणून त्यावेळा धूप दीप घंटे नगारे हे वाजवून वातावरण घराचं मंदिराचं शांत करायचं. वाजला घंटा, असं आहे ते. घंटानाद काय करतो, राक्षसांचं गमन करतो आणि देवांचं आगमन करतो. म्हणून आनंद निर्माण करायचा आहे. आता जीवात्म्यानं कामाधिक विषयांना पूर्ण जिंकलेला आहे, तो निरंतर आत्मसुखामध्ये रंगून जातो. ज्या जीवानं कामाला जिंकलंय, ज्याने काम जिंकला त्याने जग जिंकलं. मग असा जो जीव आहे तो नेहमी आत्मसुखामध्ये रंगत असतो. अर्जुना, अशा पुरुषाची बुद्धी स्थिर होते आणि असा पुरुष स्थिर बुद्धीचा आहे असं म्हणतात. कोण म्हणतं? तर श्रुती, वेद, गुरु. ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे. कारण बुद्धी कशानं स्थिर होते? लोभानं. आणि अस्थिर कशाने होते? लोभानं आणि कामानं. मर्यादेच्या पलीकडे लोभ गेला, मर्यादेच्या पलीकडे काम केला की बुद्धीमध्ये अस्थिरता निर्माण होते. मग स्थिर बुद्धी केव्हा होईल? म्हणून तारुण्य आलं की बुद्धी अस्थिर होत जाते. आपलं पुढे कसं होईल, काय होईल, घडी बसेल का नाही. मग नुसतं असं करून चालेल का? तर नाही. त्याकरता काहीतरी आपण आपल्या अंगी स्थिरता योजावी लागते. आणि ज्या वेळेस आपण स्थिरता योजतो त्यावेळेला आपली बुद्धी स्थिर होते. मग बुद्धीला स्थिरता आणण्याकरता हा जो इंद्रियांना वश करणारा मोह आहे, या मोहाला जाणून घ्यावं लागतं. या मोहाला मर्यादा घालावी लागते. आणि म्हणून गीतेमधलं वाक्य आहे,
नष्ट मोहा स्मृतिर्लब्ध्वा. या जगामध्ये काय आहे, हे जग मोह वाढवणार आहे. जग काय करतं, तुम्हाला जरी मोह नसला तरी आजूबाजूचे तुमच्यात मोह प्रवेश करवतात. आणि मोह कशाने होतो, वातावरणाने. मोह कशाने होतो, वातावरणाने. आणि मोहामुळं बुद्धी दिवसेंदिवस अस्थिर होत जाते. मनुष्य धकाधकीच्या वातावरणात पडत जातो. आसक्त वृत्तीने इंद्रिय धावतात. चित्त मन बुद्धी बेचैन होते. चित्त मन बुद्धी बेचैन होते. म्हणून आपल्याला मर्यादा घालून दिलेली आहे. ब्रह्मचारी आश्रमात, गृहस्थ आश्रमात, वानप्रस्थ आश्रमात आणि संन्यासात मर्यादा जर आपण ओलांडली, मग मर्यादा समजण्याकरता मर्यादित पुरुषोत्तम रामचंद्रांचं चरित्र आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण कामाला आणि लोभाला मर्यादा घालतो तेव्हा बुद्धी स्थिर राहते. ते जर अमर्यादित झाले, अतिलोभतो क्षोभ नाना विकारी, आपण वर्तमान स्थितीत पाहतोय. अतिलोभामुळे क्षोभ होतो आणि नाना प्रकारचे विकार निर्माण होतात. म्हणून कामाचे बंधन, लोभाचे ते ज्ञान, अविद्येचा नाश घडो देवा. देवा जो काय मागायचं आहे, कामाचं बंधन, लोभाचं ज्ञान. आणि काम आणि लोभ याच्यातून निर्माण होणारी अविद्या, अविद्येचा नाश. आज जगात अविद्येचा प्रसार आहे. अविद्येचा प्रसार आहे. आणि जोपर्यंत अविद्येचा प्रसार आहे तोपर्यंत शांती आणि समाधान या गोष्टी सापडायच्या नाही. म्हणून काही लोकांनी असं शब्द आणला, गुरु किल्ली. तर गुरु किल्ली ही तीच आहे, नीती. गुरु काय सांगतात, नीती सांगतात. आणि सांगितलेली नीती जर आपण व्यवस्थित वापरली तर माणूस सुखाच्या सागरामध्ये आनंदित होतो. म्हणून संत म्हणतात, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचा आगर. ते म्हणतात, त्याला बुद्धिमान पुरुष म्हणतात. किती दुःख प्राप्त झालं तरी त्याची बुद्धी माणसाचं मन खिन्न करत नाही. किती दुःख प्राप्त झालं स्थितप्रज्ञ माणसाला, तर त्याची बुद्धी त्याच्या मनाला खिन्न नाही करत. म्हणून आपल्या बुद्धीनं आपल्या मनाला आपण सावरायचं आहे. याच्याकरता समर्थांनी 205 श्लोक मनोबोध म्हणून लिहिला आहे. ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला संत वाङ्मयाचा, साधू वाङ्मयाचा, पा माऊलीने एका ठिकाणी लिहिलं आहे, साधू बोध झाला निरोनिया ठेला, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. शांती हे भगवंताचं स्वरूप आहे. त्या शांती अवस्थेपर्यंत मानवाला पोहोचायचं आहे. जीवनामध्ये सुखदुःख द्वंद्व हे निर्माण होणारच. काही लोकांच्या जीवनात आधी द्वंद्व असतं, दुःख असतं, नंतर सुख येतं. पण सुखदुःखे समेकृत्वा, सुखदुःखामध्ये समत्व गाठायचं आहे. समत्वम योग उच्यते. हल्ली तर गीतेचे वाक्य लोक कुठेही वापरतात, पण अवस्था नसताना वापरतात, त्यामुळे त्याचा प्रभाव पडत नाही. समत्व गाठलं पाहिजे. मग समत्व कोण सांगताय, तर भगवान अर्जुनाला सांगताय आणि माऊली संत सज्जन श्रोत्यांना सांगताय. नेवासे गावामध्ये लोक गोळा झाले आणि आजूबाजूला कळालं की लहान लहान मुलं तत्वज्ञान सांगताय.
म्हणून लोक जमायला लागले दिवसेंदिवस. आता काही दिवसाने लोक प्रश्न करतील किती दिवसात ज्ञानेश्वरी सांगितली. काही असं सापडलेलं नाही, काही विचाराच्या बाहेर. लोक वेगळं सांगतात, किती दिवसात सांगितली असेल. थोर लोक अर्जुनाला किती किती दिवसात सांगितली, त्याला तयार किती केला. आता ते अर्जुन आणि ते अगदी व्हेरी होते. ज्ञानोबाच्या समोर वेगवेगळ्या समाज होता, त्यामुळे बहु दिवस सांगितले असतील. आता तुला किती दिवसात समजेल ते फक्त तू ठरव. जर भगवत कृपा झाली तर या दुसऱ्या अध्यायातच ज्ञानेश्वरी समजून जाईल. भगवत कृपा जर झाली, म्हणून समर्थांनी एक वचन लिहून ठेवलं आहे, कीर्तन करणे नव्हे ज्ञान, प्रवचन करणे नव्हे ज्ञान, ज्ञान ते आत्मज्ञान. अवस्था प्राप्त झाल्यावर ज्ञानी आहे. लोपले ज्ञान जगी हित नेण्याची कोणी, अवतार पांडुरंगा नाम ठेविले ज्ञानी. कोणाला कोणाचं हित कळत नाही, त्यावेळा देवालाच अवतार घेऊन लोकांसमोर समत्व आणायचं असतं. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमा हरी झाला. म्हणून ते म्हणतात की अशा पुरुषाला खिन्नता येत नाही, किंवा सुखाचं आगर निर्माण झालं तरी त्याच्यात तो वाहून जात नाही. मग त्याला भय वाटणारच कसं. जो सुखात आणि दुःखात शांत आहे त्याला भय निर्माण होत नाही. प्रपंचात देहाच्या ठिकाणी उपाधी राहून राहते. प्रपंचामध्ये उपाधीच आहे. मग प्रपंचात राहायचं कसं हे सांगा. तर कमलपत्राप्रमाणे पाण्यात राहतं, पण पाण्याचा थेंब अंगावर पडू पडला की गेला खाली, पडला की गेला खाली. मग काही घटना विसरत जायच्या, काही घटना ज्या आहे ना विसरत जायच्या. बऱ्याच लोक डायरीत लिहून ठेवतात, अमुक दिवशी माझं पाकिट हरलं होतं. आता ते हारलेलं लिहून ठेवू नको ना, काय करायचं, त्यांना सवय असते. ते काही झालं तर लिहून ठेवलं. आमच्याने या दिवशी माझा अपमान केला, पुन्हा ती डायरी काढली, तो दिसला की तो शत्रू दिसतो. विसरून जा. पती पत्नींमध्ये सुद्धा भांडण का होतं, तुम्ही विसरत नाही या गोष्टी. तोंडाने बोलताना बोलता झालं गेलं ते गंगेला मिळालं, और बापरे मोठं उपमा देऊन टाकता. झालं गेलं ते विसरून जा. काही गोष्टींचा विसर पाडायचा आहे, पण काही गोष्टींचा मात्र विसर पडू द्यायचा नाही आहे. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. आपल्या आराध्य दैवतेचा, इष्ट देवतेचा विरोध, आपला विसर पडायला नको. सत्याचा विसर पडायला नको. जर तो विसर पडला तर नुकसान होतं. पण मान अपमान याचा विसर सोडून द्या, सोडून द्या. आता पुष्कळ डिग्री आहे बघा. काही लोक काय करतात, पहिली डिग्री सुद्धा लिहून टाकतात. तुम्ही एकदा विशारद झाली की पहिल्या डिग्र्या लिहायची गरजच नाही ना. कारण विशारद केव्हा होतो, तो पहिल्यापासून तिथपर्यंत पोहोचावं लागतं. डॉक्टरेट झाला म्हणजे बाकीच्या डिग्र्या सगळ्यात जोडून देतं ते. तो म्हणतो का रे इतकं काय आणलं, डॉक्टरेट झाला म्हणजे कळालं आम्हाला तुझी कॅपॅसिटी काय आहे. एकदा तुम्ही MA झाले म्हणजे बाकीचे सगळे जे विषय आहे किंवा डिग्री आहे ते त्याच्यात समावलेले आहे. वेदशास्त्र संपन्न झाले म्हणजे त्याच्यामध्ये कळालं की तुम्हाला काय येतं. पण हरिभक्त परायण झाले की या सगळ्या गोष्टींचा विसर पडायचा की मी कोण आहे. कारण भगवंताच्या भक्तांना या बाकीच्या गोष्टींची काहीच आवश्यकता नाही आहे. व्रजातल्या गोपिका अथ प्रजानाम गोपिका काय होतं, लौकिक शिक्षणाचा संबंध. बहिणाबाई, जनाबाई, मीराबाई, सखूबाई, संत सोयरवाची पत्नी. सकाळीच सांगितलं अभंग, हरिभजनाविन काळ घालवू नको. तू काय कर,
हरिभजन कर. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको. मग अंतरामध्ये जो ज्ञान दिवा आहे, जसा दिवा तेलानं तेवत राहतो तसा अंतरातला ज्ञान दिवा हरिभजनानं तेवत राहतो. म्हणून रिकामा अर्धगडी राहू नको. लटिका व्यवहार संसार वाया येर झार हरिबिना. स्थिर बुद्धी करण्याकरता संतांचं वाङ्मय आहे. भयनिवृत्ती करता संतांचं वाङ्मय आहे. भयाची व्याप्ती संपवून टाकायची आहे. विचार दृष्टी विशाल करायची आहे. बुद्धीला संकुचितून बाहेर काढायचं आहे. चित्ताला निर्भय करायचं आहे आणि मनाला आनंदित ठेवायचं आहे. आजी आनंद तो हा परमानंद. आता पौर्णिमेचा चंद्र ज्याप्रमाणे प्रकाश देताना मनुष्याला उत्तम अधम असा भेद पाळीत नाही. आता प्रमाण दिले. चंद्र पौर्णिमेचा चंद्र आहे की हा गरीब माणूस आहे, हा श्रीमंत माणूस आहे. काल तुम्ही कोजागिरी केली, कोणाच्या दुधात त्याने अमृत टाकलं नाही, पण त्याने टाकलेल्या अमृतात तुम्ही विष टाकलं. आता ते कसं पहा. उत्तम साखर घातलेलं, उत्तम केशर घातलेलं दूध, ते दूध पिताना तुम्ही रतलाम शेव खाल्ली, झालं का? हरभऱ्याची डाळ आणि दूध, पचन शक्ती बिघडवली तुम्ही. हा, दूध भात खायचा आणि त्याच्याबरोबर लोणच्याचा खार चाटायचा, झालं सगळं. आज चांगलं गावरानी तूप आणि पुरणाची पोळी खायची, त्याच्याबरोबर गरम रशी खायची, म्हणजे गेलं ते सगळं पूर्ण. आहारामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही बदल करता, कोणी बदल केला? रुची नाम वैचित्र्य. तुमच्या रुचीनं, रुची कोणाच्या ताब्यात आहे? मनाच्या ताब्यात, इंद्रियांच्या. म्हणून ते म्हणतात की चंद्राला भेद नाही. चंदन पहा, गरीब असो श्रीमंत असो, कोणी जाओ, भिकारी जाओ, वाघ जाओ, सिंह जाओ, हत्ती जाओ, चंदनाच्या वनात कोणी जा, त्याला वास येणारच. चंदनामध्ये तो गुणच आहे, दुसऱ्याला आनंद देणं. तसं स्थितप्रज्ञ असलेला मनुष्य कोणाचेही गुणदोष वाचेने उच्चारत नाही. तो काय करतो? सगळी ही जीभ जी आहे ना, ही अशी आहे की कोणतीही गोष्ट बिघडून टाकते. म्हणून माऊलीने एक प्रमाण दिलं, अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. तुमच्या जिभेला जर वाचाळ अभद्र बोलायची सवय असेल तर ती अभद्र शब्द तुमच्या पुण्याचा नाश करतात. दृष्ट माणसांचे दृष्ट गुण तुम्ही दुसऱ्याला सांगितले की पुण्य नष्ट होतं. आणि एखाद्या वेळा दुसऱ्याचे चांगले गुण सांगितले तर दुसऱ्याच्या मनात होत. म्हणून कामापुरतं सांगा का हा माणूस कसा आहे, एकदम सलगी मैत्री ठेवण्यास योग्य आहे. नाही, पण तो पहिले बिघडलेला होता, आता रिकामं काम नको. मनुष्याच्या जीवनात चढ उतार येत असतो. वाल्या कोळी पहा, आधी काय होते? त्याच वाल्या कोळ्याला ब्रह्मदेवानं सांगितलं की तुला रामायण रचायचं आहे, रामनामाचं महत्व वाढवायचं आहे. मग म्हणे महाराज मला तर काही कळत नाही. म्हणे देव ऋषी येतील, तुला उपदेश करतील, त्याप्रमाणे तू काम कर. लक्षात ठेवा. म्हणून ते म्हणतात चंदनामध्ये समभाव असतो, त्याप्रमाणे भूतमात्रांच्या बद्दल मनामध्ये समता नांदत असते स्थिर बुद्धीच्या माणसाच्या मनात. म्हणून कुत्र्याला, याला त्याला, कोणालाही असं ते कमी पाहत नाही. ईश्वर सर्वभूतानाम, सर्व भूतांमध्ये प्राणी मात्रांमध्ये ईश्वर भरला आहे असं त्यांच्या बुद्धीला पटून जातं. म्हणून कोणत्याही जीवाचा मत्सर न घडो देवा. कोणत्याही कामात कोणत्याही प्रसंगी चित्तात विचलता येऊ देत नाही. चांगल्याचा संतोष नाही, वाईटाचं दुःख नाही, खिन्नता नाही आणि आनंदताही जास्त प्रकट करत नाही.
आत्म आनंदामध्ये स्थितप्रज्ञ मनुष्य समाधानी असतो. काव कसा आहे? एकदम मस्त. कारण कोणीच आपल्या भाग्यात बदल करू शकत नाही. महाराज लिहितात, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे आणि कौतुक तुप आहे संचिताचे. आता कशाप्रमाणे करतात म्हणे, तर उदाहरण दिलाय. कासव ज्याप्रमाणे आपलं हातपाय आनंदात आलं की हातपाय बाहेर काढतं आणि वेळ पडली की हातपाय आत घेऊन येतं, त्याप्रमाणे हे स्थितप्रज्ञ लोक प्रसंगानुसार मोकळे राहतात आणि प्रसंग संपला की आपलं स्थिर राहतात. असं स्थिर राहतात. म्हणून ते म्हणतात, अर्जुना, इंद्रियांचा निग्रह करून बुद्धीला स्थिर करण्याचा प्रयत्न करावा आणि ते सोपं जातं. पण अर्जुना, ते तितकंच कठीण आहे. दोन्ही गोष्टी सांगून टाकतात. बुद्धीच्या योगानं इंद्रियांना स्थिर करण्याचा प्रयत्न करावा, ते सोपं आहे, पण ते तितकंच कठीण आहे. कोणी काही विषय काढला की आपण सुद्धा त्याच्यामध्ये रंगून जातो. मग तो गणपतीच्या मागे असो का मारुतीच्या मागे असो का पिंपळाच्या ओट्यावर असो, बिलकुल रंगून जातो. प्रदक्षिणा बंद. कोणी काही विषय काढून देत. खून करून द्यावी की माझं होऊन जाऊ द्या. प्रदक्षिणा महत्वाचा आहे का विषय महत्वाचा आहे? काही घातपात झाला असेल तर ठीक आहे, पण उगाच तुम्ही परवा दिसले नाही, आता दिसले ना, आता दिसलो ना, गुच्छ बैसलं. नमो भगवते वासुदेव मंत्र चाललाय, प्रदक्षिणा चालली आहे, महादेवाला पाणी घालत चाललंय. जो खाली घालून मान पाणी घालतो त्याला तो समोरचा माणूस म्हणतो वरती मान करा. किती लोटे घालता? मोज ना तू उभा राहून, त्याला बोलायला लावू नको. मग 11 लोट्याचं फळ काय? विचार. कोणी आता महादेवाचे मंदिर 3 बाजू मोकळे असतात. नाही तिकडूनच बसायला पाहिजे. अरे मग तू बसला तर बाकीचे लोक पाणी कुठून घालतील? म्हणून तो एक भाग सोडून सगळ्या बाजूने घालता येतं. ज्याला जास्ती वेळ लागतो त्याने तिकडून बसावं, ज्याला कमी वेळ लागतो त्याने इकडून बसावं, म्हणजे मागच्या मागे पटकन निघता येतं. नाही उत्तराभिमुख बसलं तर जास्ती पैसा मिळतो, म्हणजे एक बसला तो मध्ये म्हणजे तिकडे जाता येत नाही, असं नाही. ज्या ठिकाणी समाज येत असेल तिथे लवकर बाहेर पडावं. काय सूत्र लक्षात ठेवायचं? बहुजन हिताय बहुजन सुखाय. तुम्ही जर अर्धा तास बसले तर बाकीचे कसे काय जातील, दर्शन करतील? बहुजन हिताय बहुजन सुखाय. स्थिर बुद्धीचे लोक तेवढ्याच गोष्टीत समाधान मानतात आणि अस्थिर बुद्धीचे लोक वाद घालतात. वादानं बुद्धी तर स्थिर होत नाही, पण समाजामध्ये अशांतता निर्माण होऊन जाते. आता अर्जुना, इंद्रियांचा निग्रह करणं जितकं कठीण आहे तितकं सोपंही आहे. एकदा साधक सर्व विषयापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो, त्याला काही काळ जमतं. काही लोक काय करतात, अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात, काही काळ त्याला जमतं आणि तो आपले इंद्रिय ताब्यात ठेवतो. सर्व काही जमलं की हळूहळू त्याच्याकडे लोकांचा कल वाढू लागतो आणि जसा लोकांचा कल वाढतो तसं त्याचे इंद्रियाचे नियम तुटायला सुरुवात होते. कारण लोकांचा कल वाढला, हा काही सांगायला लागला की खरं घडतं. मग तोपर्यंत खरं घडल्यानंतरही त्याच्या मनात लोभ निर्माण झाला की मग कमी व्हायला लागतं. मग स्थिर बुद्धीच्या माणसानं निष्काम भावनेनं राहिलं पाहिजे. निष्काम भावना जेव्हा होऊन जाते
त्यावेळेला कोणताही अडथळा येत नाही, विघ्न येत नाही. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करायला सुरुवात करावी आणि ईश्वरार्पण बुद्धीने कर्म समाप्त करावं. म्हणून कर्मकांडामध्ये देवाच्या नावाने सुरुवात असते आणि शेवट देवाच्या नावाने असते. ग्रंथामध्ये सुद्धा देवाच्या नावाने सुरुवात असते आणि खाली हरिओम तत्सत असं लिहिलं असतं. वरती हरिओम ने सुरुवात होते आणि खाली तत्सत. अर्जुना, एक गोष्ट अशी झालेली सापडते की कान, नाक आणि डोळे हे इंद्रिय ताब्यात ठेवलेले असतात. मनुष्याने नाक, कान, इंद्रिय ताब्यात ठेवते. कोणाचं ऐकत नाही, कोणाचा वाज घेत नाही, डोळे ताब्यात ठेवतो. पण मात्र या सगळ्या इंद्रियापेक्षा जिला हाड नाही तिला ताब्यात ठेवायला मोठी पंचायत होते. कोण? जीभ. बोलण्याच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत, चवेच्या बाबतीत. ती काही लोक सिद्धी कमवतात पण संतापून जातात, अभद्र शब्द तोंडातून आणतात, त्यामुळे बुद्धी अस्थिर होऊन जाते. दुर्वासांचं उदाहरण लक्षात ठेवा, विश्वामित्रांचं उदाहरण लक्षात ठेवा. विश्वामित्रामध्ये प्रतिसृष्टी निर्माण करायची शक्ती होती. यज्ञ करायचे पण देव प्रसन्न नाही व्हायचे. कोणी राक्षस आला, फू गेला, त्याला मारलं की यांच्या यज्ञाचं फळ गेलं. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की अजूनही आपल्याला अनुभव येत नाही. मग त्यांना सांगितलं की तू वशिष्ठांना शरण जा. व वशिष्ठांना शरण आले तर दशरथ राजाला कळालं की दुर्वास ऋषी आले. म्हणून दशरथ राजानं दुर्वास ऋषींनाच्या आगताला मंत्र्यांना पाठवलं. वशिष्ठाने हळूच सांगितलं की दशरथा, हे म्हणतील ते कबूल करताना विचार कर, कारण तो क्रोधी आहे बरं हो. आता वशिष्ठाच्या मध्यस्थी केलीच नाही. विश्वामित्राने सरळ आले, राजा मला तुझे 2 पोरं पाहिजे असं म्हटल्यावर राजा गेला. मग काही बोले ना राजा. मग विश्वामित्र वशिष्ठाकडे पाहायला लागले. अहो तुम्ही सांगा ना मला पाहिजे. म्हणे राजऋषी, आपण दशरथ राजाला कधी नवत पुत्र झालाय, त्याला काहीतरी 2 गोष्टी शिकवा म्हणजे तो त्याचे पुत्र द्यायला तयार होईल. ज्या वेळेला राम तिथे होते, दशरथ चालले गेले किंवा ते विश्वामित्र जर शांत नाही तर आपण कशाला दर्शन द्यायचं पहिल्या प्रथम. म्हणून रामानं विश्वामित्रांना दर्शन नाही दिलं, मागे सरकून गेले, पडद्याआड चालले गेले. विश्वामित्राला वशिष्ठांनी सांगितलं की तू राजाला काही उपदेश कर, त्यांच्या मुलांना तू काही करशील. मग विश्वामित्राने सांगितलं की दशरथ महाराज, माझ्याजवळ बला अतिबला नावाच्या विद्या आहे आणि त्या मी तुझ्या मुलाला देईल. दशरथ राजा तयार झाले, कारण ती विद्या वशिष्ठांनी रामाला दिलेली नव्हती. कारण ती विद्या घात करते केव्हा केव्हा. संसारी माणसाला फायदा झाला म्हटलं जळगाव सोडतो, नको ना जळगाव सोडून आपली गडी बसली आहे, नाही 1 लाख रुपये पगार आहे मुंबईला, मग जा. काय म्हणते आई बाप, तुझा फायदा होतो, जा 1 लाख रुपये. मग दशरथ राजानं विचारलं विश्वामित्रांना, महाराज तुम्हाला हे खर दूषण तुम्हाला तर फू करता येतं. म्हणे मी आतापर्यंत फूच करत राहिलो त्यामुळे मला अनुभव आला नाही. हे राम लक्ष्मण हे क्षत्रिय आहे, हे माझ्या यज्ञाचं रक्षण करतील तेव्हा मला अनुभव येईल. आणि मग खर दूषणांना रामाने मारलं, कारण मारण्याचं काम क्षत्रियाचं आहे, ब्राह्मणाचं नाही. म्हणून कोणीही अपमान केला, काही बोललं ना तर ब्राह्मण बोलत नाही, त्याचं काम नाही, ते क्षत्रियाचं काम आहे.
मग जो बोलतो ना, लोक म्हणतात तो सगळा चांगला आहे पण संतापे बाबा जाऊ द्या त्याला. आता कोणी मिळत नाही ना, बोलून घ्या. साखरपुड्यापुरता बोललो, मग लग्नाला दुसरं पाहू. कारण लग्न आणि याच्यामध्ये प्रसंग पाहून ब्राह्मणाला वागावं लागतं. समजा 9ला साखरपुडा सुरू करायला तुम्हाला सांगितलं, पाहुणेच नाही आले, बरं ते बिचारे आले तर त्यांचं उमाळ्यालाच गाडी बिघडली, काय करतील ते? हा म्हणतो 9चा टाईम गेला, मुहूर्त गेलं, असं झालं तसं होईल, तुमचं लग्न चांगलं लागणार नाही. तेव्हा काय सांगायचं, आता गणपतीची पूजा करून घ्या, थोडंसं मुहूर्त उशिराला होऊन गेलं ना आपलं, गणपतीचं तुमच्या कुलस्वामीचं पूजा करून घ्या, आल्यावर आपण साखरपुडा करून टाकू. हा तिथेच म्हणतो विघ्न आलं, आता काही चांगलं होणार नाही. अरे असं बोलायचं नाही ना. म्हणून दुर्वास नको, विश्वामित्र नको, वशिष्ठ पाहिजे. कारण वशिष्ठाची बुद्धी स्थिर आहे. ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला विचार. आता वेळेवर जर काही अडथळा आला तर माणसाला थोडंसं करावंच लागतं. मग कोणाच्या परवानगीने करायचं तर म्हटलं गणपतीचं पूजन करा आणि त्याच्या परवानगीने करा. निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. निसर्गाचा आपत्काल येतो, माणसाचा आपत्काल येतो. आपत्काल माणसाच्या हातात नाही आहे. अपघात, काही म्हणतात तडजोड करतात, तडजोड नाही ती. व्यवहारात तडजोड आहे, शास्त्रामध्ये तडजोड नाही आहे. शास्त्र प्रसंगानुसार थोडस स्मूथ करायचं असतं. लहान मुलाच्या हातून देव पडला तर त्याला एकदम रागवायचं नाही, चांगलं ठेवायचा प्रयत्न कर. मोठ्याला रागून द्यायचं थोडंसं, म्हणजे तो पुन्हा करणार नाही. म्हणून ते म्हणतात अशी गोष्ट घडते, इंद्रिय ताब्यात ठेवले असताना सुद्धा इंद्रियांवर पहारा ठेवावा लागतो. इंद्रियांवर पहारा ठेवावा लागतो. आणि जिभेवर मात्र पहारा ठेवता येत नाही, कारण ती आत आहे. हे डोळे कान आपण काय करतो, कानाला हात लावून घेतो, डोळ्यावर असे हात ठेवून घेतो, पण इथे तोंडावर ठेवलं तरी ती आत आहे ना. नुसतं तिला कधी बोरं दिसले तरी, चिंच दिसली तरी ती आत घोटायला लागून जाते. ते झाडाला आवळ्याने कधी पडतील म्हणे, म्हटलं वारा येऊ दे मग पडतील. कारण ती फार वरती आहे. कैऱ्यापती कधी पडतील म्हणे, म्हटलं वारा येऊ दे तेव्हा पडतील त्या. किंवा त्यांचं काल पूर्ण झाला की झाड त्याला सोडून देतं. त्यांचा काल पूर्ण झाला कैऱ्यांचा की झाड त्यांना सोडून देतं. आपलं सुद्धा काल पूर्ण झाला की हा देह सुटून जातो. किती सोपं आहे पहा. लवकर गेले म्हटलं किती वर्षाचे होते म्हणे 8वर 8. आता दुःखद बाब बोलण्याची वेळ. 90 वर्षाचा मनुष्य गेल्यावर सुद्धा पोकळी भरून निघणार नाही. आता काय करत होता तो 90व्या वर्षी, पण बोलायची पद्धत आहे ती. हा, आणि घरातले म्हणत होते कधी जातील तर बरं होईल. तर जेव्हा या शरीराचा काल सुटायची वेळ येते ना तेव्हा सुटून जाते. म्हणून तो स्थितप्रज्ञ मनुष्य या देहाच्या जाण्या येण्यावर जास्त विचार करीत नाही. आपण मात्र शोक करतो. जेव्हा दशरथ राजा गेले त्यावेळेला सगळे शोक करा. वशिष्ठाने त्यांना शोक करू नका, दशरथाचा कालावधी संपलाय, दशरथ शोक करण्यास योग्य नाही, प्रजा चांगली सांभाळली आहे, कोणाचं नुकसान केलं नाही, जगाच्या पाठीवर 4 पुत्र ठेवलेले आहेत जग सांभाळण्याकरता, शोक करायची गरज नाही. कौशल्याला सुद्धा सांगितलं शोक करू नको, म्हणजे मी सती जाते, जाऊ नको, राम राज्य बघ. कौशल्याला वशिष्ठाने कैकेयीने तयारी केली की माझ्यामुळे हे झालंय मी जाते, नाही तूही जाऊ नको, राम राज्य बघ. सुमित्र राम राज्य बघा. मंथरा म्हणे मी निघून जाते, म्हणे नको राम राज्य बघ. या सगळ्यांना वशिष्ठाने रामाच्या राज्याचा आनंद घेण्याकरता ठेवले. झाले रामराज्य आम्हा काय उणे. म्हणून रामाच्या काळामध्ये कोणी अल्पायुष्य गेला नाही असं वर्णन आहे.
कारण सगळ्यांना रामराज्य पाहिजे. झाले रामराज्य आम्हा का येऊने. जेव्हा राम निजधामाला गेले तेव्हा काही लोक गावाला गेले होते. म्हणे देवा काही लोक गावाला गेले आहे आणि मग तुम्ही चालले तर मग ते बाकीचे लोक सुद्धा चांगले वागले होते आपल्या राज्यात, असं कसं काय. राम म्हणे 6 महिने जो या घाटावर येईल, स्वर्ग घाटावर, आणि या शरयुत जाईल त्याला स्वर्ग. 6 महिने राम गेल्यावर 6 महिने जे गावाला गेले होते ते स्वर्ग घाटावर आले आणि म्हणून अयोध्येमध्ये स्वर्ग घाटावर आंघोळ करायची असते. स्वर्गाला जायला मिळो अथवा न मिळो, जमलं तर करून घ्या. स्वर्ग घाट, मोठमोठे महात्मा त्या घाटावर असे झोपलेले असतात. राम राम सीताराम सीताराम सीताराम. अखंडानंद नावाचे आपल्याकडे फार विद्वान ग्रस्त होऊन गेले. ते म्हणाले मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा त्या घाटावर मोठमोठे महात्मे, पाऊस पडत होता, अंगावर ती ताटी येते ना आपली, ती अंगावर आणि जमिनीवर झोपलेले आणि सीताराम सीताराम. तर या अखंडानंदांना असा राग आला की इथे लोळताय आणि राम नावाचं नाव घेत आहे. त्यातल्या एक महात्माला जाग आली. नाव घेता घेता यांच्याकडे पाहिलं, भलं शरीर आणि तत्वज्ञान सांगणार. महाराज इधर आओ, क्या सोच रहे आप. तो बोले आप पढ़े हो, भगवान का नाम ले रहे हो, इससे काही सद्गती मिलती है. बोले इधर आओ. त्याने त्यांची जटा काढून दिली अखंडानंदाला. ऐकलं, याला कान लाव म्हणे. राम. माझ्या पायाच्या नखाला लाव राम. आणि मग अखंडानंदाला आठवलं की अर्जुनाच्या रोमारोमामधून कृष्ण कृष्ण शब्द निघत होता. हे आपण गीतेत सांगतो, इथे तर प्रत्यक्षाला अनुभवाला येत आहे. तेव्हा अखंडानंदांचा रामाच्या कृष्णाच्या नावावर विश्वास बसला. स्थिर बुद्धी, सांगून बुद्धी स्थिर होत नाही. वक्त्याचं बोलून जातो पटपट पटपट पटपट. प्रवचन ऐकल्यावर याला त्याला देतो कसं झालं कसं झालं कसं झालं. आता जो ऐकणाऱ्याचं चित्त ठिकाणावर असेल तर तो म्हणेल चांगलं झालं. ज्याचं चित्त ठिकाणावर नसेल तर तो कसं काय सांगेल. हा रोजच्या सारखं झालं. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामास विन्मुख तो नर पापिया, हरिवेन धावया न पावे कोणी. असे स्थिर बुद्धीचे लोक असतात. मग अखंडानंदांनी त्या स्वर्ग घाटावर भजन केलं आहे. ते म्हणाले माझ्या जीवनात नामावर दृढ विश्वास बसला आणि माझं परिवर्तन झालं. माझं हे परिवर्तन घडवलं कोणी. ईश्वराने. ईश्वराची कृपा जेव्हा होते त्यावेळेला आपल्यात आध्यात्मिक परिवर्तन होतं आणि मायेची कृपा जेव्हा होते तेव्हा आर्थिक परिवर्तन होतं. साधं बाथरूम असतं, तिथे संगमरवरी दगड लागतो आणि एक दिवशी कोणी घरातलं चांगलं बाथरूम धुत नाही, त्यामुळे पडून 6 महिने पलंगावर पडतो. हेही प्रारब्ध आणि तेही प्रारब्ध. हे सुख प्रारब्ध, ते भोक्तृत्व प्रारब्ध. केळ्याच्या सालट्याहून पाय घसरतो आणि माणूस पडतो, त्याला दुःख होतं. हे सगळ्यांना माहिती असल्यावर सुद्धा मनुष्य केळ्याचं सालट सरळ फेकून देतो. काय करायला पाहिजे. त्या रेल्वेतून सुद्धा फेकायचं नाही. त्या सालट्याकरता बकरी येते आणि एखाद्या वेळा ती कापली जाते. म्हणून सरकार सोय करतं आतच डस्टबिनमध्ये टाका, पण आपल्याला सवय असते. हे लक्षात आलं पाहिजे. टाचणी काटा बाजूला टाकण्याचं, अशा ठिकाणी टाकावं की जेणेकरून त्याचा उपद्रव व्हायला नको. कोण करेल. ज्याची बुद्धी स्थिर आहे तो. ज्याची अस्थिर बुद्धी, आपल्याला काय करायचं कोणाला लागे ना. आणि पडल्यावर सुद्धा ते ब्रेकर लावले होते ना डांबरी, तेव्हा लोक मुद्दाम उभे राहायचे कोण पडतं पहा, आणि पडलं की हसायचे लोक.
बुद्धी आहे बघा. तशी परमार्थामध्ये टिंगल करण्याची काही लोकांची बुद्धी असते. मोठे मोठे वक्ते वगैरे 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 सगळे स्थिर बुद्धी पाहिजे. प्रवचन करणारा कोणी असो त्यातून आपल्याला काय घेता येईल आपल्या हिताचं एवढी त्याची बुद्धी स्थिर झाली पाहिजे. अर्जुना, एखाद्या झाडाच्या वरवरची पालवी सुकट टाकली म्हणजे सुकायला लागली की त्याच्या झाडाच्या मुळाशी पाणी घातलं की ती पालवीला तेज यायला लागतं, मिळायला लागतं. तसं मनुष्यानं सदाचरण करायला लागलं, सदाचरण, की आपले जे हे कान, डोळे, मुख, इंद्रिय हे आपोआप सुखात राहतात. म्हणून सत्कर्म योगे वय घाला. अर्जुनानं प्रश्न केला की देवा सत्कर्म म्हणजे काय? भगवान म्हणाले उद्याच्या प्रवचनात. हरे राम 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 हरे हरे.